आगामी सर्व निवडणुका स्वराज्य शक्ती सेना ताकदीने लढणार. अध्यक्ष करुणा मुंडे यांची सावली विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून या निवडणुकीत आता स्वराज्य शक्ती सेना ही संपूर्ण राज्यात आपले उमेदवार देणार असल्याची माहिती स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा मुंडे यांनी आज मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी सांगितले की सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने इतर पक्षांसोबत युती करण्याचे बोलणे सुरू आहे. ते आम्ही वेळ आल्यावर घोषणा करू. जरी कोणत्याही पक्षासोबत युती झाली नाही तरी आम्ही स्वबळावर ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भास्कर बेंद्रे, महानगर जिल्हा अध्यक्ष महमूद तांबोळी, महिला जिल्हा प्रमुख संगीता पुरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्वराज्य शक्ती सेना तर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे. आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारचा बेटा आमदार, खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये 2-2 पक्ष, इथे मतदान केला तरी हे लोक जिंकणार आणि तिथे मतदान केला तरी ते लोक जिंकणार, अशी जी सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठेही दिसत नाही. आम जनताला न्याय भेटत नाही. नाली, रस्ते, बिजली, पाणी, शेतकरी बांधवांना न्याय, शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही. आणि जे आपले मुलाबाळ आहेत त्यांच्यासाठी चांगली शिक्षा, ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे. त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे. जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीचा सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकतो.